तर मित्रांनो, आज आपल्यासोबत कराळे सर देखील, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम जय जवान जय किसान. या देशाच्या बॉर्डरवर सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाचा पोरगा देशाची सेवा करते आणि या देशातल्या लोकांना दोन वेळचं अन्न देणारा अन्नदाता आहे. व त्या अन्नदात्याचा सोयाबीनले हमीभाव असून सुद्धा हमीभाव मिळत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या ठीक आहे लागत खर्चही शेतकऱ्याचा निघून नाही राहिला. शेतकऱ्याला सोयाबीन शेतकऱ्याचं येलो मोजा सोयाबीनने गेलं आणि त्याच्यानंतर कापूस सुद्धा अति पावसामुळे खराब झाला. 8,800 कापसाले हमी भाव आहे आणि तो ठीक आहे कापूस सुद्धा 6,000 चालला. सोयाबीन 5,300 हमी भाव आहे आणि तो सोयाबीन ठीक आहे 4,000 3,500 अशा रेटने चालला. लागत खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही. मग शेतकऱ्यांना ठीक आहे करायचं का? तर शेतकऱ्याच्या भावना ज्या उद्रेकाच्या होत्या त्या सर्व रस्त्यावर आल्या. शेतकरी स्वतःच्या गाडीनं स्वतःच्या पैशानं आणि ट्रॅक्टर मध्ये अन्नधान्य घेऊन आंदोलनात सहभागी झाला नाही. या सरकारने परसाकडे लावल्याशिवाय ठेवणार नाही. ठीक आहे. सरकारनं जर वेळेवर निर्णय नाही घेतला तर रस्ता लोक होईल, जागोजागी रेल लोक होईल आणि सगळी देशाची अर्थव्यवस्था याच्यामुळे प्रभावित होऊ शकते. आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी केल्याशिवाय ठेवू नये एवढं सांगतो. आज इथून जनतेला तुम्ही काय आव्हान करता? जनतेला हेच आवाहन करेन का जोपर्यंत आपली कर्जमाफी आणि आपल्या शेतमालाला भाव भेटत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसू नका. तुम्ही आंदोलनात सहभागी व्हा. गाड्या घेऊन या. गाड्या अडवल्या तर पैदल या, साधलेले बाईक घेऊन या. पण या आंदोलनात सहभागी व्हा. आणि इथं आल्यावर ठीक आहे आपल्याला आंदोलन हे संवैधानिक प्रक्रियेतूनच पार पाडायचा. चर्चा सरकार सोबत करायची आहे आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ह्या आंदोलन असाच रेटून धरायचा. आपल्यासोबत अजून कराळे सर होते, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.